हॅलो एव्हरीवन. तर आज आपण शिकणार आहोत मसावी आणि लसावी चॅप्टर नंबर 3 क्लास 7. तर त्याचा सराव संच आपण 13 सोडवणार आहोत. आपण सराव प्रॅक्टिस सेट 13. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 12 सोडवला होता. आपण आता 13 सोडवूया. तर मागे आपण मसावी काढली होती 12 सराव संच मध्ये. आपण आता ह्यामध्ये काय काढायची, आपल्याला लसावी काढायची. ठीक आहे. तर बघा लसावी कशी काढायची ते. तर आपण काय लसावी इथं मूळ अवयव पद्धतीने काढूया. तर बघा पहिला उदाहरण काय आहे, क्वेश्चन नंबर काय 1, लसावी काढा. तर लसावी त्याच्यामधला 1, 12 आणि काय 15 यांचं आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचं आहे. तर याआधी आपण काय मसावी कसा काढायचा ते शिकलो. आता आपण इथं लसावी काढूया मूळ अवयव पद्धतीने. यामध्ये बघा आता आपण याची काय उभी मांडणी करूया. 12 आणि काय 15. ठीक आहे. इथं काय 12 लिहून घेतले, इथं 15 लिहिले. आता अशी एक संख्या शोधायची की लहानात लहान की ज्याने 12ला आणि 15ला भाग जाईल. तर बघा 2नी 12ला जाते पण 15ला जाणार नाही, म्हणून आपण 3नी भाग देऊया. तर 3 चौक किती झाले 12, 3 5 15. आता 4ला 2नी जाते पण ह्या 5ला 2नी भाग जात नाही. ठीक आहे. 4ला जाते पण 5ला जात नाही. मग याचे ह्या दोन्ही संख्यांना कुठल्याच एका संख्येने भाग जात नाही, म्हणून आपण इथं अवयव पाडायचे थांबवले. तर बघा आता इथं काय झालंय, इथं काय सामायिक आपल्याला सामायिक अवयव. ठीक आहे. सामायिक अवयव कुठला भेटला 3. ठीक आहे. हा 3 सामायिक अवयव झाला. आता इथं असामायिक अवयव असं लिहून घ्यायचं आधी व्यवस्थित. 4 आणि 5 भेटले आपल्याला. तर आता सामायिक अवयव 3 आणि काय असामायिक आपल्याला 4 आणि 5. तर लसावी म्हणजे काय असते, तर बघा आता लसावी म्हणजे काय असते. लसावी म्हणजे काय असते, तर सामायिक आणि असामायिक यांचा गुणाकार असते. काय सामायिक अवयव आणि काय असामायिक अवयव सामायिक आणि काय असामायिक अवयव यांचं काय असते, गुणाकार असते. तर सामायिक अवयव कोणते आहेत बघा. सामायिक अवयव आहे आपला 3 आणि असामायिक 4 आणि 5. तर यांचा काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचा. म्हणजे किती झाले, 4 पंचे किती 20 आणि 20 तरी किती झाले हे 60. तर आपल्याला लसावी किती आलाय 60 आलाय. ठीक आहे. म्हणजेच काय आपला एलसीएम किती आलाय, आपलं काय एलसीएम म्हणजेच काय लसावी किती आलाय 60 आलाय. ठीक आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलंय, लसावी काढा. आपल्याला याचं लसावी काढायचंय. हे झालं याचं उत्तर. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघूया काय आहे. 6, 8 आणि 10 तीन संख्या दिल्या आहेत आपल्याला. हे बघा 6, 8 आणि 10. तर तिघांचा लसावी काढायचा आहे. तर बघूया दुसरा प्रश्न. 6, 8 आणि 10. आता आपण याचे काय अवयव करूया. उभ्या पद्धतीने याचे आपण अवयव पाडूया. ठीक आहे. तर इथे लिहिले 6, इथं 8 आणि इथं 10. आता आपण एक संख्या शोधू जिने ह्या तिघांनाही भाग जाईल. ठीक आहे. तर 2नी 6ला भाग जाते, 8ला जाते आणि 10लाही जाते, म्हणून आपण 2नी भागूया. तर हे किती झाले, 2 तिरी 6, 2 चौ 8 आणि हे 2 पंचे 10. आता ह्या 3 आणि 4 आणि 5ला जाते का, कुठल्या एका संख्येने नाही, म्हणून त्याचे अवयव पाडायचे आपण आता थांबवून देऊ. ठीक आहे. तर आता आपले काय झाले, सामायिक अवयव काय झाला आपला
सामायिक अवयव झाला आहे हे 2 आणि हे असामायिक. ठीक आहे, हे झाले असामायिक. आणि असामायिक अवयव 3, 4 आणि 5. तर आपल्याला लसावी म्हणजे काय असते? सामायिक आणि असामायिक संख्यांचा काय असते? गुणाकार असते. ठीक आहे, तर आता लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिला असामायिक अवयव. तर बरोबर सामायिक अवयव काय झाले? 2 आणि असामायिक काय? 3 गुणिला हे 4 गुणिला हे 5. आता आपण यांचा गुणाकार करूया. ठीक आहे, तर हे किती झाले? 4 पंचे किती? 4 पंचे 20, 20 तिरी 60, 60 दुणे 120. ठीक आहे, म्हणजे आपला काय लसावी किती आलाय? 120 आलाय. ठीक आहे, हे झालं याचं उत्तर. आता तिसरा उदाहरण बघूया. बघा, आता तिसरा काय आहे? 18 आणि 32. 18 आणि 32. आता याचे पण आपण अवयव पाडूया. हे 18, हे झाले 32. आपण याचे उभ्या पद्धतीने पाडूया. तर याला 18 म्हणजे हे 2ची कसोटी लागेल 32, याला पण 2ची, म्हणजे आपण इथं काय 2 ने भाग देऊ. 92, 18 आणि हे 16 32. आता या 9ला आणि 16ला, 9ला म्हणजे याला 3 ने भाग जाईल, 16ला जाणार नाही. ठीक आहे, याला 4 ने जाईल, याला जाणार नाही. मग आता हे असेच राहू द्यायचे, कुठल्याच एका संख्येने यांना भाग जात नाही. तर हा 2 काय झाला? सामायिक झाला. हा 2 सामायिक अवयव आणि हे 2 9 आणि 16, 9 आणि 16 असामायिक झाले. हे असामायिक झाले. ठीक आहे, असामायिक अवयव आणि हा सामायिक झाला. ठीक आहे, 2. तर आता आपण लिहूया. सामायिक अवयव किती आहे? 2 आणि असामायिक अवयव 9 आणि 16. तर लसावी म्हणजे काय आहे? ह्या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, तर लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिकांचा गुणाकार, म्हणून किती झाले? 2 गुणिला 9 गुणिला हे 16. ठीक आहे, तर हे बघा किती झाले? ह्याचं हे 9 दुनी 18, 18 गुणिला किती? 16. त्याचं येते 288. ठीक आहे, ह्याचं लसावी किती आला? 288. तुम्ही वाटलं त्याचं बाजूला गुणाकार करून घ्या. ठीक आहे, त्याचं लसावी किती आला आहे? 288. तसं 18 आणि 32चा लसावी आला आहे 288. आता आपण तिसरा उदाहरण बघू. तिसरा झाला आपला, आता चौथा बघूया. चौथा काय म्हणते? आता इथं पण 3 संख्या दिल्या आहेत, 10, 15 आणि 20. ठीक आहे, आता तसंच आपण याचे अवयव पाडूया पहिल्यांदा. 1, 2, 3. ठीक आहे, हे झाले 10, हे झाले 15 आणि हे झाले 20. आता याला कुठल्या एका कॉमन संख्येने भाग जाते का ते बघायचं. तर 10ला 2 ने जाईल, 15ला 2 ने जाणार नाही, 20ला नाही. तर मग याला किती? 3 ने पण जाणार नाही, याला 5 ने भाग देऊया आपण. तर याला किती? 5 ने भाग दिलं. हे बघा, 5 दोन्ही किती झाले? 10, 5 तिरी 15 आणि 5 20. आता हे 2, 3 आणि 4 हे संख्या भेटल्या आपल्याला. याला कुठल्याच एका संख्येने भाग जाणार नाही, म्हणून आता हे आपण राहू दिले तसेच. 3ला जाणार नाही, 4ला आणि ह्या 2ला जाते. ठीक आहे, तर मग आपण काय केलं? इकडे बघा, आता हे 3 जसे ते तसे, 3ला तर भाग जात नाही, म्हणून आपण इथं जसे ते तसे लिहू. आता हे 2 आणि 4ला जाईल, तर काय होईल? हे बे-1, हे बे-1 हा झाला बे, आणि हे बे-2 4 झाले. ठीक आहे, ह्या 3ला जात नाही म्हणून आपण 3 जसाचा तसा ठेवला. आता ह्या 2ला आणि किती? 4ला भाग जाते, म्हणून आता हा बे-1 हा झाला बे-1 बे. ठीक आहे, आणि बे-2 4. बे-2 हे 4. ठीक आहे, बे-1 बे.
तर बघा आपले आता सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. तर इथं सामायिक अवयव काय झाले? 5 आणि 2 हे झाले. ठीक आहे, हे झाले आपले सामायिक अवयव. आणि असामायिक अवयव काय झाले? असामायिक अवयव 1, 3 आणि 2 झाले. असामायिक अवयव किती झाले? 1, 3 आणि 2. तर आता लसावी म्हणजे काय होते? ते यांचा गुणाकार होते. ठीक आहे, यांचा काय होते? गुणाकार म्हणजे लसावी. तर म्हणून काय? लसावी बरोबर ह्या दोघांचा काय झाला? हे दोघांचा गुणाकार. ठीक आहे, म्हणून काय झालं? सामायिक अवयव काय आहेत? 5 गुणिला 2 आणि असामायिक काय आहेत? तर गुणिला 1 गुणिला 3 गुणिला हे 2. तर बघा आता हे 5 दुने किती? 10, 10 एक 10, 10 तेरी 30, 30 दुने किती झाले? हे 60. म्हणजे याचा लसावी किती आलाय? याचं उत्तर आलंय 60. म्हणजे याचा लसावी झालाय 60. आता 5वं उदाहरण बघूया. 5वं उदाहरण काय म्हणते? 45 45 आणि काय? 86 86. ठीक आहे, तर याचे पण आता आपण अवयव पाडूया. ते झाले 45 आणि हे झाले 86. ठीक आहे, तर याला कुठल्या संख्येने भाग जाते, कुठल्या एका संख्येने दोघांनी भाग जाते ते बघूया. आता इथं 5 आहे शेवटी, म्हणून इथं 5ची कसोटी लागेल. काय? 9 5 45. पण 5ने याला जाईल का भाग? नाही, कारण इथं शेवटी 6 आहेत, जाणार नाही. ठीक आहे, 4 अधिक 5 किती होतात? हे 9 होतात. इथं 4 अधिक 5 9 होतात. 8 अधिक 6 किती? 14. तर याला 3 भाग, याला 3 पण जाणार नाही, दोघांनाही 5 पण जाणार नाही, 2 पण जाणार नाही. इथं याला 2 जाईल, पण याला जाणार नाही. ठीक आहे, कुठल्याच एका समान संख्येने या दोघांना भाग जात नाही. तर म्हणजे त्याचे सामायिक अवयव काय आपल्याला मिळणारच नाही. ठीक आहे, 45 आणि 86ला कुठल्याच एका संख्येने भाग जात नाही. तर बघा आता, म्हणून आता हे जसंच तसंच राहू द्यायचं. ठीक आहे, याचे काय सामायिक अवयव, याला 45ला आणि 86ला कुठल्याच एका संख्येने काय भाग जात नाही. याला याला जर 3ला दिलं तर याला जात नाही, याला 2ला दिला तर याला जात नाही. 45ला 5ने जाते, पण याला 86ला जात नाही. 7ची पण कसोटी लागत नाही इथं. तर म्हणून आपण आता याचे अवयव पाडायचे तसेच राहू दिले. ठीक आहे, तर बघा आता, तर आता ह्याचे काय अवयव नाही म्हणजे काय असते? यांचा लसावी, ज्या संख्यांचं काय सामायिक अवयव, यांचा काय सामायिक अवयव आता मिळालाच नाही. तर लसावी म्हणजे काय असते? यांचं सामायिक अवयव. तर यांचं सामायिक अवयव काय? सामायिक अवयव आपल्याला मिळालाच नाहीये. सामायिक अवयव मिळालाच नाही, कारण याचे सामायिक अवयव मिळाला नाही. तर त्या संख्यांचा काय गुणाकार हे आपण शिकलो होतो. ज्या संख्यांचा सामायिक अवयव मिळत नाही त्या संख्यांचा लसावी म्हणजे काय असते? लसावी काय असते? 2 संख्यांचा काय असते? गुणाकार असते. त्या 2 संख्यांचा काय असते? गुणाकार असते. ठीक आहे, तर बघा आता इथे 2 संख्या कोणत्या आहेत? 45 आणि 86. 45 आणि 86. तर यांचा लसावी म्हणजे यांचा काय होईल? गुणाकार होईल. तर 45 आणि 86 बरोबर किती होते? 3870. ठीक आहे, 3000 काय होते? 870 होते. म्हणजे हा त्यांचा काय झाला? लसावी झाला. ठीक आहे, म्हणून याचा लसावी बरोबर काय? म्हणून याचा लसावी बरोबर किती? 3870 हे त्याचं उत्तर झालं. ठीक आहे, ते यांचं बघा, यांचं काय सामायिक अवयव आपल्याला मिळालाच नाहीये. म्हणून यांचा लसावी म्हणजे काय होते? दोघांचा काय होते? दोन्ही संख्यांचा काय होते? गुणाकार होते. तर म्हणून आपला लसावी आलाय 3870. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया. काय? 6वं उदाहरण.
काय 3 संख्या दिल्या आहेत 15, 30 आणि 90. 15, 30 आणि 90. तर आपण ह्याचे पण काय पाडूया, तसेच अवयव पाडूया. ठीक आहे. हे झाले 15, हे 30 आणि हे झाले 90. आता इथं पण शोधा की कुठली एक अशी संख्या आहे की जिने तिघांनाही भाग जाईल. तर आता इथं बघा हे 0 असल्यामुळे 2 जाईल, इथे 0 असल्यामुळे 2, पण इथं 5 असल्यामुळे 2 जाणार नाही, म्हणजे 3 जाईल. तर 3 ह्याला तिघांनाही भाग जाते. हा 30 आहे आणि हे इकडे आता इथं 3 15, 3 आहे आणि इकडे ठीक आहे. तर मग आपण आता इथं बघा, आपण आता इथं किती 5ने भाग देऊया. ठीक आहे. तर इथं 5ने भाग दिला, 5 तिरी किती झाले, 5 तिरी 15, 5 सक हे झाले 30 आणि हे किती झाले 18 पंचे 90. ओके, 18 पंचे 90. हे बघा 5 तिरी हे किती झाले 15, हे 5 सक 30, हे 18 पंचे किती झाले 90 झाले. ओके. आता बघा इथं 3, आता 3ला किती 3ने भाग 1ने भाग देऊ आपण. 3 1 3 म्हणून इथे 3 लिहिले. आता हे 3 दुने किती झाले 6 आणि हे 3 सक 18. ठीक आहे. आता आपण अजून बघू इथं आता कशा कशाला भाग जाईल. आता हे एक, हा बघा आता हा जो एक आहे हा आपण इथं जसंचा तसाच ठेवला. ठीक आहे. मग आता हा 2 आणि 6ला आहे, 2 आणि हे 6 आपण याला भाग देऊया, 2ने भाग जाईल. ठीक आहे. तर किती झाले बे एक बे. ठीक आहे. म्हणजे इथं एक आला, बे तिरी 6. ओके, हे काय झाले बे तिरी 6. याला हे बघा, ह्या 1ला भाग नाही गेला म्हणजे हा एक काय जसंचा तसा ठेवला आपण. ह्या 2ला आणि 6ला 2ने भाग जाते म्हणून हे बे एक बे आणि बे तिरी 6 असं घेतलं. आता 3 1 आणि 1 याला तर कशाने भाग जाणार नाही, हे जसेचे तसे ठेवलंय. तर आता बघा इकडे, आता इकडे काय सामायिक हे झाले याचे सामायिक अवयव. ठीक आहे. हे आले सामायिक अवयव आणि हे झाले असामायिक अवयव. हे झाले असामायिक अवयव. ठीक आहे. तर आपल्याला यांचा लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे ह्या दोघांचा काय होते गुणाकार होते. म्हणून लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिला असामायिक अवयव. तर सामायिक काय सापडले 5 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला आता हे असामायिक 1 गुणिला 1 गुणिला 3, 1 गुणिला 1 म्हणजे एकच होते. म्हणून आपण इथं फक्त 3 लिहूया. ठीक आहे. 1ने कुठल्याही संख्येला गुणलं असतं तीच संख्या येते गुणाकार. तर बघा आता यांचं काय 5 तिरी हे किती झाले 15, 15 दुने 30, 30 तिरी किती झाले हे 90. म्हणून याचा लसावी किती आलाय 90. हा झाला आपला उत्तर. आता आपण पुढे बघूया. 6वा झाला आपला. आता 7वं उदाहरण बघूया. 7वं बघा काय आहे 105, 105 आणि 195. तर आपण आता याचे अवयव पाडूया. ठीक आहे. हे झाले 105 आणि हे 195. आता इथं शेवटी काय आहे 5 5 आहेत. हे बघा इथं 5 आहे, इथं 5 आहे, म्हणजे इथं 5ची कसोटी लागेल. तर म्हणून आपण इथे 5ने भाग देऊया. ठीक आहे. तर हे किती 5 दुने 10, 1 करायला 5 तिरी 1 मिनिट 5 दुने 10 आणि हा 5 1 5 म्हणजे 21 5 105. आता इकडे बघा हे काय 5 तिरी 15 म्हणजे इथे 4 राहिले
म्हणजे 45 आणि मग 9 45 म्हणजे 39. तुम्ही इकडे वाटलं तर बाजूला गुणाकार करा. ठीक आहे. आता आता 21ला आणि 39ला कुठल्या संख्येने भाग जाते ते बघा. 2 अधिक 1 किती झाले? 3. 9 आणि 3 12 म्हणजे याला 3 ने भाग जाईल. तर 3 7 21 आणि हे किती झाले? 3 1 3 3 3 9 म्हणजे 13. तर 13 39. आता हे बघा, हे 7 आणि काय, हे 7 आणि हे 13 आहे, तर मूळ संख्या आहेत ना, त्याचे तर याला भाग जाणारच नाही कशाने, म्हणजे आपले इथं अवयव पाडून झाले आहेत. तर बघा आपले हे काय हे आपले असामायिक अवयव. ठीक आहे. हे झाले आपले असामायिक अवयव आणि हे झाले सामायिक अवयव. ओके, हे झाले सामायिक अवयव. तर आपलं लसावी म्हणजे काय येईल? लसावी म्हणजे ह्या दोघांचा काय येईल? गुणाकार. तर आपला हा लसावी बरोबर हे सामायिक अवयव काय 5 गुणिला 3 आणि असामायिक गुणिला 7 गुणिला किती 13. आता आपण यांचा गुणाकार करूया. ठीक आहे. तर यांचा गुणाकार येते 1365. ठीक आहे. त्यांचा लसावी किती आलाय? 1365. हे झालं आपलं याचं उत्तर झालं. ठीक आहे. आता आपण कुठला 8वा उदाहरण बघूया. आठवा काय आहे? 12, 15 आणि 45. ठीक आहे. 3 संख्या दिल्या आहेत. तर आपण याचे अवयव पाडूया आधी. तर बघा आता आपण ह्याचे काय पडले? अवयव पडले. हे लिहून घेऊया. 12, 15 आणि 45. आता बघा इथं कोणती कसोटी लागेल? इथं 12 3 भाग जाते, 15ला पण जाते आणि 4 अधिक 5 9 म्हणजे याला 3 भाग जाईल, म्हणजे इथं 3ची कसोटी लागली. ठीक आहे. इथं काय लागली? 3ची कसोटी लागली आपली. तर हे झाले 3 चौ 12, 3 5 15 आणि हे 15 3 45. ठीक आहे. आता अजून याला बघा, आता हा 4ला 2 भाग जाईल, पण 5ला आणि 15ला जाणार नाही, म्हणून हे काय 4 खाली जसेचे तसे लिहून घेतले. मग आता 5 आणि 15ला आपण भाग देऊया. तर बघा आता हे 5 5 1 5 झाले, हे 5 3 15 झाले. ठीक आहे. तर आता आपले अवयव पाडून झाले. तर आपले हे झाले हे कॉमन अवयव, म्हणजे हे सामायिक झाले, सामायिक अवयव, आणि हे झाले असामायिक झाले. ठीक आहे. हे असामायिक अवयव झाले. तर आपला मग लसावी बरोबर काय येईल? ह्या दोघांचा काय येईल? गुणाकार. तर हा लसावी झाला आपला 3 गुणिला हे 5 म्हणजे सामायिक अवयव, आणि असामायिक आहे 4 गुणिला 1 गुणिला 3, 4 गुणिला 1 गुणिला 3. तर बघा आता यांचा गुणाकार म्हणजे काय झाला? लसावी. तर हे झाले 3 5 15, 15 चौ हे झाले 60 आणि हे साइन तरी 18, म्हणजे हे साइन तरी किती 18 म्हणजे हे झालं 180. म्हणजे आपल्या लसावी किती आला? 180. हे झालं त्याचं उत्तर. आता आपण 9वा उदाहरण बघूया. काय आहे? 63 आणि 81. ठीक आहे. आता आपण याचे अवयव पाडूया. हे झाले 63 आणि हे 81. तर बघा इथं 6 अधिक 3 किती झाले? हे 9, म्हणजे याला 3 ने भाग जाईल. 8 अधिक 1 9 म्हणजे याला पण 3 ने भाग जाईल. हे 3 2 6 3 1 3 म्हणजे 21 3 63 आणि हे 3 2 6 म्हणजे 2 राहिले आणि हा 1 म्हणजे 3 7 21. हा 21 आणि किती 27. आता 2 अधिक 1 3 आणि 2 अधिक 7 9 म्हणजे याला पण 3ची कसोटी लागेल. तर 3 7 21 आणि 3 9 27. आता 7 आणि 9ला कुठल्याच एका संख्येने भाग जाणार नाही. ठीक आहे. तर आपण आता इथं थांबूया. तर हे 7 आणि 9 हे झाले असामायिक आणि हे झाले सामायिक अवयव. हे झाले आपले सामायिक अवयव आणि हे झाले असामायिक अवयव. तर आता आपण यांचा काय गुणाकार करूया. म्हणजेच लसावी बरोबर
सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. तर सामायिक कोणते आहेत? 3 गुणिले हे 3 झाले. आता असामायिक 7 गुणिले किती? 9. ठीक आहे. तर आता याचं बघा, हे 3 तिरी 9, 9 7 63. 63 गुणिले 9 म्हणजेच हे होते 5 6 7. तर याचा लसावी आलाय 567. ठीक आहे. तर हे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. ठीक आहे. त्यांचा गुणाकार म्हणजे काय होते? आपला लसावी होते. आता आपण 10वा उदाहरण बघूया. तर 10 काय आहे? 18, 36 आणि 27. तर आपण याचे काय अवयव पाडूया. तर हे बघा 18, 36 आणि हे झाले 27. ठीक आहे. आपण उभ्या पद्धतीने याचे अवयव पाडूया. आता बघा, आता हे 8 अधिक 1 काय झाले? 9. म्हणजे इथं 3ची कसोटी लागेल. 6 अधिक 3 9 आणि इथं 27. म्हणजे याला 3ची कसोटी लागेल. तर ते हे झाले 3 × 18 आणि हे 12 तिरी 36, 3 9 27. ठीक आहे. 9 तिरी 27. आता इथं हे 6 12 आणि 9 दोघांना पण 3 ने भाग जातो. म्हणजे इथं 3ची कसोटी. 3 2 6, 3 12, 3 तिरी 9. ठीक आहे. आता हे बघा 2 आणि हे 2 आणि हे 4 याला 2 ने भाग जाईल. हे 3 आपण काय करायचे? हे 3 आहे, हे जसेचे तसे खाली. ठीक आहे. हे 3ला तर 2 ने भाग जाणार आहे म्हणून 3 जसेचे तसे लिहिले खाली. आता याला हे बघा, बे 1 बे, बे 2 4. ठीक आहे. तर आपले अवयव पाडून झाले. तर 1 2 आणि 3 हे झाले 1 2 आणि हे 3. आता याला कुठल्याच एका संख्येने भाग जाणार नाही म्हणून आपले अवयव पाडून झाले. तर हे झाले आपले असामायिक अवयव. हे झाले असामायिक अवयव आणि हे झाले हे इकडले जे आहेत हे सामायिक अवयव. हे झाले सामायिक अवयव. म्हणून आपला काय लसावी काय येईल? म्हणून लसावी बरोबर या दोघांचा काय गुणाकार, सामायिक आणि असामायिकचा. तर 3 गुणिले हे 3 गुणिले हे काय 2 म्हणजे हे सामायिक अवयव झाले. आणि असामायिक बघा 1 गुणिले 2 गुणिले हे 3. त्याचा गुणाकार करा. हे किती झाले? 3 तिरी 9, 9 2 18, 18 1 18. ठीक आहे. मग 18 2 हे 36 आणि हे 36 तिरी. ठीक आहे. तर हे 36 तिरी 18 3 1 3 आणि 9 आणि 1 हे 10. म्हणजे हे झाले 108. म्हणजे यांचा किती लसावी किती आलाय? 108 आलाय. ठीक आहे. तर हे झालं त्याचं उत्तर झालं. ठीक आहे. 10व्याचं. तर आपल्याला लसावी किती आलाय? 108. सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? बघा आता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? तर बघा आता क्वेश्चन नंबर काय 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? खाली दिलेल्या काय संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो, हे पडताळा घ्या. तर आपल्याला माहित आहे लसावी आणि मसावी यांचा गुणाकार काय असते? तर त्या दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असते. म्हणजे त्या संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा गुणाकार. मसावी आणि काय लसावी यांचा गुणाकार दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असते. हे आपण आधी शिकलो इंट्रोडक्शन पार्टमध्ये. ठीक आहे. तर आता पहिला काय आहे? 32 आणि 37. ठीक आहे. पहिला उदाहरण आहे 32 आणि 37. तर आपण बघूया. क्वेश्चन नंबर 2.
त्याचं पहिला आहे 32 आणि हे 37. तर आपल्याला मसावी आणि लसावी पण काढावं लागेल यासाठी त्याच्यानंतर मग आपल्याला ते चेक करायचं की त्यांचा गुणाकार ह्या त्या संख्यांचा गुणाकार एवढा असतो म्हणून. ठीक आहे. तर आपण आता याचे अवयव पाडूया. बघा 32 आणि काय 37. हे झाले 32 आणि हे झाले 37. तर कुठल्या एका संख्येने भाग जाते का ते बघा. तर 32ला तर 2ने जाईल, पण 37ला 7 अधिक 3 10, 3ने पण जाणार नाही याला. हे जाणार नाही याला 2ने, 3ने, 4ने, 5ने कशानेच भाग जाणार नाही 37ला. कारण 37 ही काय आहे? मूळ संख्या आहे. 37 काय आहे? ही मूळ संख्या आहे. 37 ही मूळ संख्या आहे. सदतीस ही मूळ संख्या आहे, म्हणजे प्राईम नंबर आहे. ठीक आहे. तर मूळ संख्येचे काय याचे अवयव फक्त ती संख्या आणि 1 असते. तर म्हणजे याचे अवयव काय होतील? 37 म्हणजे 37 गुणिला 1 म्हणजे असे याचे अवयव होतात. ठीक आहे. तर म्हणून आता याचे पुढे अवयव पडणार नाही 32 आणि 37चे. तर बघा आता 32 आणि 37चा अशी भाग जाणारी कुठलीच एक संख्या याला 2नी याला काय 2नी भाग जाते 37ला जाणार नाही. ठीक आहे. 3नी पण जाणार नाही. 3 अधिक 2 इथं 5. इथं 5ला 3नी जाणार नाही. म्हणजे ह्यांचं काय आता मग तर म्हणून आपल्याला याचं काय 1नीच आपल्याला मग यांचं काय कॉमन तर एकच राहील ना. दोघांना कुठल्याच एका संख्येने भाग जाणार नाही म्हणून यांचं हे बघा कॉमन दोन्हीमध्ये काय एकच राहील. तर मग ह्या काय झाल्या आता ह्या सहमूळ संख्या झाल्या. ठीक आहे. ह्या काय झाल्या सहमूळ संख्या झाल्या. कारण त्यांचं काय कॉमन किती आहे 1 आहे. कॉमन अवयव त्याचा 1 आहे. म्हणून समूळ संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो. समूळ संख्यांचा काय असतो? मसावी किती असतो? 1 असतो. कारण त्याचे अवयवच पाडता आले नाही ना आपल्याला, म्हणून त्यांचं काय मसावी इथं 1च सापडेल ना. हे आपण मागच्या पार्टमध्ये शिकलो सराव संच 11 मध्ये. समूळ संख्यांचा काय मसावी किती असतो? 1 असतो. म्हणून यांचा मसावी काय आला? 1 आला. आता लसावी. तर लसावी म्हणजे काय होईल? ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार. लसावी आता आपल्याला लसावी काढायचं आहे. तर बघा आता लसावी किती होईल? कॉमन आणि अनकॉमन. तर इथं कॉमन तर 1 झाला. आता अनकॉमन म्हणजे असामायिक अवयव म्हणजे किती झाले हे बघा असामायिक किती झाले? 32 आणि हे 37. ठीक आहे. हे झाले 32 आणि हे 37. तर यांचा गुणाकार किती झाला? याला हे करत बसेल मी तर वेळ होईल म्हणून हे आधीच केलं मी. 1184 झाला. ठीक आहे. यांचा लसावी किती आला? 1184. तर बघा आता मसावी आपला मसावी किती आला? 1. मसावी गुणिला काय लसावी. आपल्याला हे पडताळा घ्यायचंय बरोबर. तर मसावी किती आहे? 1 आणि लसावी किती आलाय? 1184. तर मसावी गुणिला लसावी म्हणजे किती आलं हे 1184. आणि आता दोन्ही संख्यांचा गुणाकार. आता बघा ह्या दोन संख्या कोणत्या आहेत? 32 गुणिला हे 37. यांचा गुणाकार पण किती आलाय? 1184. म्हणजे हे दोन्ही काय एक हे बघा मसावी आणि लसावी 1184 आला आणि हे दोन्ही संख्यांचा गुणाकार 1184. म्हणजे आपलं ते वाक्य बरोबर आहे. म्हणून काय मसावी गुणिला लसावी. ठीक आहे. जे आपलं म्हणजे क्वेश्चन दिलाय ते बरोबर आहे. आपल्याला पडताळा करायचंय बरोबर काय ह्या दोन संख्यांचं काय गुणाकार. म्हणजे हे आपलं आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. हे आपलं आन्सर झालं.
आता आपण दुसरा बघूया, दुसरा काय आहे. दुसऱ्याचा दुसरा बघा. क्वेश्चन नंबर 2 चा 2 आहे हा. 46 आणि 55 तर यांचा पण मसावी आणि लसावी काढायचा आहे. मग त्यांचा गुणाकार करायचा आहे आणि त्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे ते तर आपण याचे पण काय पाडू, अवयव पाडू. तर 46 आणि 51 तर याचे पण सेम तसंच होईल. हे बघा, हे 46 आणि हे काय झालं, हे 51. तर इथं याला बघा, हे 46 ला नाही का, त्याला दोन्ही भाग जाईल. ठीक आहे, 6 अधिक किती 4 12 होतात. ठीक आहे, याला बघा आता, याला दोन्ही भाग जाईल. याला 51 ला दोन्ही जाणार नाही. याला 3 जाईल का, 6 अधिक 4 10 नाही, याला 3 जाणार नाही. याला 5 अधिक 1 6 याला 3 जाणार नाही. याला 3 जाईल, याला नाही जाणार. याला 2 जाईल 46 ला, याला 2 नाही जाणार. म्हणजे यांना दोघांना काय कुठल्याच एका संख्येने भाग जाणार नाही. 5 तर जाणारच नाही, कारण त्याच्या शेवटी 1 आणि 6 आहे. तर म्हणून याचा काय सामायिक अवयव किती असेल, 1 असेल. म्हणून याचा काय सामायिक अवयव किती असेल, 1 असेल. यांना दोघांना काही सामायिक सामायिक अवयव काय असेल याचा, 1 असेल. ठीक आहे, कारण यांचे अवयव तर पडताना ए गुणीला 46 आणि इथं ए गुणीला काय 51 असंच होईल. म्हणून त्याचे सामायिक अवयव 1 होईल. हा, ठीक आहे. तर म्हणजे सामायिक अवयवाचा 1 झाला, याचा काय सामायिक अवयव 1 झाला. आता असामायिक अवयव काय होतील, 46 आणि 51 होतील. तर असामायिक किती होतील, असामायिक किती होतील, हे 46 आणि 51 होतील, कारण त्याचे आपले अवयवच पडले नाही. तर आता आपण बघितलं मसावी म्हणजे काय असते, ज्याचे अवयव पडत नाही तर त्यांचं मसावी काय असते, 1 असते. याचं काय मसावी काय असते, 1 असते. म्हणून याचा मसावी काय झाला, 1 झाला. आता लसावी, तर लसावी म्हणजे काय, कॉमन आणि अनकॉमन यांचं काय असते गुणाकार. तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. तर आता लसावी काढायचे आपल्याला. लसावी, तर सामायिक काय आहे, 1 आहे ना. असामायिक किती आहे, हे 46 आणि 51 त्यांचा गुणाकार. तर 46 इंटू 51 हे झाले 2346. ठीक आहे, त्यांचं काय लसावी आलाय 2346. हा याचा लसावी झाला आणि हा झाला याचा मसावी. तर बघा, आता आपल्याला काय ते प्रूव्ह करायचं आहे, लसावी गुणीला मसावी. ठीक आहे, तर लसावी गुणीला मसावी. तर मसावी आहे आपला लसावी गुणीला काय मसावी. ठीक आहे, किती आला आपला लसावी आहे 2346 गुणीला मसावी म्हणजे 1. तर आपला आन्सर आलाय 2346. हा 1 झाला. आणि आपल्याला दुसरं काय बघायचं आहे की त्या संख्यांचा गुणाकार. तर संख्यांचा गुणाकार तर संख्यांचा गुणाकार बघा, संख्यांचा गुणाकार काय 46 इंटू 51. तर 46 इंटू किती 51, तर यांचा गुणाकार किती आलाय, यांचा बघा 46 इंटू 51 2346. म्हणजे हे आणि हे दोन्ही काय आहेत, सेम आहेत. म्हणजे काय त्यांचा लसावी गुणीला मसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार. ठीक आहे, तर म्हणजे आपला आन्सर काय आला, इथं बघा, इथं गुणीला पाहिजे. ओके, तर आपलं उत्तर आलंय मसावी आणि काय, मसावी आणि लसावी.
बरोबर काय दोन्ही संख्यांचा बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे हे आपण आता प्रूव्ह केलं ना इथं हे आणि हे ठीक आहे हे आपण प्रूव्ह केलं आपण इथं मसावी गुणिले लसावी बरोबर काय असते तर दोन्ही संख्यांचा गुणाकार असते हे झालं आपलं उत्तर झालं आता बघा तिसरं काय आहे क्वेश्चन नंबर 2 चं थर्ड कुठल्या संख्या आहेत 15 आणि 60 50 आणि 60 ते याचे पण काय अवयव पाडूया आपण ते बघा 15 आणि हे झाले 60 तर इथं किती इथं 5 ने भाग दिला 5 तेरी 15 आणि हे 12 पंचे 60 झाले आता हे 3 आणि हे तर हे 3 एक 3 3 चौ झाले हे 12 ठीक आहे 3 चौ 12 तर हे झाले त्याचे सामायिक अवयव आणि हे झाले असामायिक अवयव हे झाले असामायिक अवयव तर आपल्याला बघा आता मसावी आता आपण इथं मसावी काढू ठीक आहे तर मसावी म्हणजे काय असते सामायिक अवयवांचा गुणाकार तर सामायिक अवयव काय आहे सामायिक अवयवांचा गुणाकार असते ठीक आहे तर 5 गुणिले आहे 3 म्हणजे किती झाले 15 म्हणजे हा झाला मसावी आणि लसावी म्हणजे काय असते लसावी म्हणजे सामायिक अवयव गुणिला असामायिक अवयव असामायिक अवयव यांचा गुणाकार असते तर सामायिक अवयव काय आहेत सामायिक अवयव हे बघा हे 5 गुणिले आहे 3 झाले आणि असामायिक असामायिक आहेत 1 हा बघा हा असामायिक इकडे 1 गुणिले आहे 4 ठीक आहे हे झाले हे असामायिक झाले ना हे तर बघा आता यांचं 5 तेरी हे किती झाले 15 15 एक 15 आणि 15 चौ हे झाले 60 म्हणजे आपला लसावी आलाय 60 मसावी आलाय 15 तर आपल्याला आता चेक करायचंय मसावी गुणिला काय लसावी सो मसावी गुणिला काय लसावी मसावी गुणिला लसावी तर मसावी आहे 15 गुणिला लसावी म्हणजे 60 तर याचा आन्सर येते 900 ठीक आहे हे केलं मी आधीच आणि आता दोन्ही संख्यांचा गुणाकार दोन्ही संख्यांचा गुणाकार दोन्ही संख्यांचा काय गुणाकार ठीक आहे तर संख्या कोणत्या आहेत 15 आणि 60 म्हणजे किती आला हे चला हे 900 म्हणजे ह्या दोघांवरून प्रूव्ह काय झालं तर बघा आपण आता प्रूव्ह काय केलं तर दोन्ही संख्यांचा काय आपण याला प्रूव्ह केलं दोन्ही काय संख्यांचा गुणाकार ठीक आहे आन्सर आहे आपला दोन्ही संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले काय लसावी ठीक आहे आता हे आपण प्रूव्ह केलं ओके आता आपण चौथा उदाहरण बघूया चौथा काय आहे 18 आणि 63 तर आपण याचे पण अवयव पाडूया ठीक आहे 18 आणि हे झाले 63 त्याला कसोटी लागते का 2ची लागते 3ची लागते बघा आता बघा हे याला 3ची 8 अधिक 1 9 म्हणजे याला 3ची कसोटी लागेल तर 3 हे 18 झाले ह्या 3 दुने 6 3 एक 3 म्हणजे 21 तेरी 63 आता बघा आता हे 6 ला 3 ने भाग जाते 3 दुने 6 3 7 21 ठीक आहे आता आपले अवयव पाडून झाले आहे आता बघा मसावी ह्याचा मसावी बघा मसावी म्हणजे काय असतं तर सामायिक अवयवांचा गुणाकार तर सामायिक अवयव काय झाले हे 3 गुणिला काय
3 म्हणजे किती झाले 9. आणि लसावी म्हणजे दोघांचा गुणाकार, सामायिक आणि असामायिक. तर सामायिक काय झाले इथं 3 गुणिले आहे 3 गुणिले असामायिक काय झाले 2 गुणिले 7 हे. ठीक आहे, तर आपण यांचा गुणाकार करूया. तर किती येते हे 3 3 9 9 2 18 आणि 18 7 हे झाले 126. ठीक आहे, हे झाले 126. एक मिनिट बघूया. आहे, आता आपण पुढे बघूया. ठीक आहे, हा झाला. आता हा लसावी आला आपला 126 आणि मसावी आलाय 9. तर आता ह्यांचा गुणाकार मसावी गुणिला लसावी, मसावी गुणिला काय करायचं आपल्याला लसावी. ठीक आहे, ते 9 गुणिला 126, ते याचं उत्तर येते 1134. ठीक आहे, हे लसावी गुणिला मसावीचं उत्तर आलं. आता आपल्याला दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे. दोन्ही काय संख्यांचा गुणाकार. तुम्ही हे गुणाकार बाजूला करा, दोन्ही संख्यांचा काय गुणाकार, कारण मी करत बसले त्याच्यामध्ये थोडं जास्त वेळ लागेल. 18 गुणिला हे 63, ते याचा पण गुणाकार येते 1134. ठीक आहे, तर मसावी गुणिला लसावी याचा गुणाकार 1134 आणि दोन्ही संख्यांचा, म्हणून याच्यावरून काय प्रूव्ह झाला म्हणून की दोन्ही संख्यांचा गुणाकार बरोबर काय असते मसावी गुणिला लसावी असते. सो मसावी गुणिला लसावी बरोबर काय दोन्ही संख्यांचा काय गुणाकार, हे आपण प्रूव्ह केले. ओके, म्हणजे आपला आन्सर आलाय. हे झालं आपलं चौथा उदाहरण. आता आपण 5वं बघूया. तर 5वं क्वेश्चन नंबर 2 मधलाच 78 आणि 104. तर आपण याचे पण अवयव पाडूया. तर बघा, हे 78 आणि हे 104. ओके, तर याला 8 आहे शेवटी, म्हणून 2ची कसोटी लागेल, याला पण 2ची कसोटी लागेल. तर आपण 2ने भाग देऊ दे. तर बेतिरी 6 आणि कुर्ला 92 18. बेपंचे हे झाले 10, बेदोने हे 4. आता इथं किती हे 13 39, 13 हे झाले 52. आता इथं आपले अवयव पाडून झाले. ते हे झाले आपले सामायिक अवयव आणि हे झाले आपले असामायिक अवयव. ठीक आहे, असामायिक अवयव. तर बघा, आता मसावी म्हणजे काय आपला मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. तर हे किती सामायिक अवयव किती आहेत 2 गुणिला 13 म्हणजे हे 26. हा झाला आपला मसावी. आता लसावी. तर लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिकांचा गुणाकार. तर सामायिक किती आहे 2 गुणिला आहे 13 गुणिला असामायिक 3 गुणिला आहे 4 म्हणजे हे 13 दुने 26, 26 गुणिला आहे किती झाले, तर हे बघा याचं उत्तर येते 312. ठीक आहे, तर लसावी आली आपली, हे झाले आपली लसावी आणि हे झाले आपले मसावी. ठीक आहे, हे लसावी आणि ही मसावी. मसावी आली 26 आणि लसावी आली 312. आता यांचा गुणाकार करूया, मसावी गुणिला लसावी. ठीक आहे, ते किती झाले 26 गुणिला 312. त्याचं उत्तर आलंय 8112. ठीक आहे, 8112. आणि आता दोन्ही संख्यांचा गुणाकार करूया. ठीक आहे, दोन्ही संख्यांचा गुणाकार, दोन्ही संख्यांचा काय गुणाकार. संख्या किती आहेत 78 आणि 104. ते यांचा गुणाकार पण 8112च येते. म्हणजे याच्यावरून आपण
प्रूव्ह केलं की मसावी गुणिला लसावी. सो मसावी गुणिला काय लसावी, हे आपला आन्सर झाला. मसावी गुणिला लसावी बरोबर काय असते, तर दोन्ही संख्यांचा काय असते, गुणाकार असते. ठीक आहे, दोन्ही संख्यांचा गुणाकार असतो. हे झालं आपला आन्सर. तर आणखी पुढे आहे का बघूया आपण. 5 उदाहरणं झाले आपले क्वेश्चन नंबर 2 चे. मला वाटतं झाले वाटते आता. क्वेश्चन नंबर 2, हो क्वेश्चन नंबर 2 पण आपल्याला आपला संपलेला आहे. ठीक आहे, आपले 5 एक्झाम्पल होते. तर अशा प्रकारे तुम्हाला काही डाऊट असले तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण आता पुढे सराव संच काय 14 शिकणार आहोत. पुढे आपण सराव संच 14 शिकू. ओके, थँक्यू.